जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विजय बनसोडे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये. त्या चॅनलचं नाव आहे आय एम युअर विजय. मित्रांनो, आज ना कोणतं प्लॅनिंग ठरलं ना कोणतं डेस्टिनेशन ठरलं की आज गाडी काढायची आणि निघायचं. तर आम्ही सध्या निघालो आहोत, ते म्हणजे गुढे पाचगणीला. तर आपल्यासोबत कोमलताई आहेत, रंजित आहे आणि केवल पण आहे. तर सगळे तयारीनं आलेत. केवल एकदम पॅक होऊन आलेला आहे पाऊस. तर मित्रांनो, बुट्टा देतो म्हणून घेऊन आलाय मला, बुट्टा देतो म्हणून. तर मित्रांनो, सध्या आपण या गुढे पाचगणीच्या या प्रवासामध्ये आहोत. तर त्या ठिकाणी आपल्याला सुंदर अशी दृश्य त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहेत आजच्या ब्लॉगमध्ये. तर आपण खूप तिथलं चांगलं वातावरण आणि त्या ठिकाणची दृश्य आज आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया या गुढे पाचगणीच्या प्रवासाला. काही ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या नियोजनाची गरज नसते. फक्त मनात फिरण्याची इच्छा असली की पुरेसं असतं. आज असंच अचानक निघालो आणि वाट धरली गुढे पाचगणीची. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात निसर्गाने स्वतःच्या हाताने घडवलेलं एक अद्भुत पठार, ते म्हणजे गुढे पाचगणी. शहर मागे सोडलं आणि गाडी सह्याद्रीच्या वाटेला लागली. रस्ता तसा साधाच होता, पण या रस्त्यावर दिसणारी दृश्य मात्र खास होती. कुठं रानात माणसं घाम गाळत होती, तर कुठं म्हशी निवांत चरत होत्या, तर कुठं एखादा शेतकरी आपल्या कामात मग्न होता. आणि अचानक नजरेस पडले एक आजोबा. अंगावर वैरणीचं मोठं ओझं, पावलांनी चाल संथ, पण चेहऱ्यावर मात्र रोजच्या जगण्याचा आत्मविश्वास. कॅमेरा क्षणभर थांबला आणि वाटलं, महाराष्ट्राची खरी गोष्ट इथंच तर दिसते. ना मोठमोठ्या इमारती, ना शहराचा गोंगाट, फक्त माती, रान, जनावरं आणि या मातीशी आयुष्यभराची नाळ जोडलेली माणसं. आणि या सगळ्या निसर्गाच्या प्रवासात अचानक एक अशी भेट झाली ज्याची आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती. समोर दिसला आपला राष्ट्रीय पक्षी मोर. पावसाळ्याच्या त्या हिरव्यागार रानात मोराला असं मुक्तपणे फिरताना पाहणं खरंच भन्नाट अनुभव होता. कॅमेऱ्यात तो क्षण टिपला, पण खरं सांगायचं तर काही दृश्य कॅमेऱ्यात कितीही सुंदर दिसली तरी ती प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याची मजाच वेगळी असते. गुढे पाचगणीचा हा प्रवास आम्ही निसर्ग पाहायला आलो होतो, पण निसर्गानेच आम्हाला एक सुंदर आठवण भेट म्हणून दिली. आणि या हिरवाईच्या वाटेवर एक छोटासा धबधबा भेटला. पाण्याची ती खळखळ, गार वारा आणि आजूबाजूला निसर्ग. धबधबा छोटा होता, पण त्या क्षणाचा आनंद मात्र मोठा होता. पण हा प्रवास इथंच थांबणारा नव्हता बरं का. रस्ता जसजसा वर चढत गेला तसतसं आजूबाजूचं जग बदलत गेलं. हिरवाई वाढली, वारा थंड झाला आणि समोर सह्याद्रीनं आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली. आणि काही वेळातच मी पोचलो होतो त्या ठिकाणी ज्याचं नाव ऐकलं की निसर्गप्रेमींच्या डोळ्यासमोर एकच चित्र उभं राहतं, गुढे पाचगणी. पण इथं आल्यानंतर समोर जे दिसलं ते माझ्या अपेक्षेपेक्षा कितीही पटीनं भारी होतं. तर मित्रांनो, सध्या आपण गुढे पाचगणीमध्ये पोहोचल्यानंतर आपल्याला थोड्याच अंतरावरती पुढे आल्यानंतर आपल्याला बाईक रेसिंग आणि कार रेसिंग या ठिकाणी आपल्याला बघायला भेटलं. तर आपण त्याचे काही दृश्य आहेत ते आपण टिपणार आहोत. या शांत वातावरणात थोड्याच अंतरावर वेगळाच माहोल पाहायला मिळाला. मैदानात जीप रेसिंगचा थरार रंगला होता. इंजिनचा आवाज, वेगाची चुरस आणि प्रत्येक क्षणात वाढणारा उत्साह.
एकाच ठिकाणी एका बाजूला मातीशी जोडलेलं साधं आयुष्य आणि दुसऱ्या बाजूला वेगाच्या दुनियेतील स्पर्धा. तर दुसरीकडे स्पोर्ट्स बाईकची स्लो रेस. वेग कमी होता पण जिंकण्याची जिद्द मात्र तितकीच. कदाचित म्हणूनच हा प्रवास खास वाटला, कारण इथे फक्त निसर्गच पाहायला मिळाला नाही, तर गावाकडच्या जगण्यापासून थराराच्या मैदानापर्यंत सगळंच एका दिवसात अनुभवायला मिळालं. तर मित्रांनो, सध्या बाईक रेसिंग आहे त्यात आपण बघितलेले आहे. त्यानंतर आपण जे पुढेचं जे पाचगणी आहे ते पाचगणी पठारावरती आता सध्या आपण जाणार आहोत मित्रांनो. तर चला जाऊया. आणि पठारावरती पोचताच पावसाने जणू आमचं स्वागतच केलं. धुकं, गार वारा आणि अंगावर पडणाऱ्या पावसाच्या सरी. खरं सांगायचं तर या वातावरणात घड्याळाकडे बघावंसं वाटत नव्हतं. पावसात भिजत भिजत गरमागरम अशी कणसावरती नजर पडली. मग काय, हातात गरम कणसाचा स्वाद, चेहऱ्यावर पावसाचे थेंब आणि आजूबाजूला सह्याद्रीची हिरवाई. यापेक्षा भारी कॉम्बिनेशन काय असणार. कधी पावसात भिजणं, कधी एकमेकांशी मस्करी, तर कधी कॅमेऱ्यात क्षण टिपणं, तर कधी काहीही कारण नसताना जोरात हसणं. क्षणभर वाटलं निसर्गाने स्वतःचं एक फ्रेम तयार केले आणि आपण फक्त ते पाहायला आलोय. पाऊस थांबण्याचं नाव घेत नव्हता, पण आम्हालाही तिथून निघण्याची अजिबात घाई नव्हती. फक्त चालत राहायचं, पाहत राहायचं आणि मनापासून जगत राहायचं. आणि या प्रवासात अजून काय काय दिसलं हे सांगण्यापेक्षा ते तुम्हाला दाखवणं जास्त सुंदर आहे. जिथं नजर जाईल तिथं फक्त हिरवंच हिरवं. पावसाने सगळ्या डोंगरांना जणू हिरव्या रंगाची नवी चादरच पांघरली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवाई, डोंगरांवर हिरवाई, दऱ्यांमध्ये हिरवाई आणि त्या हिरवाईतून वाट काढत आमचा हा प्रवास सुरू होता. पुढे जाताना अचानक नजर थांबली. समोर होती एक खोल भव्य दरी. डोंगराच्या माथ्यावरून पावसाचं पाणी थेट खाली कोसळत होतं. दूरवरचा तो नजारा पाहताना काही क्षण फक्त शांत उभं राहावंसं वाटलं. गुढे पाचगणीचा हा प्रवास कदाचित एका दिवसाचा होता, पण या डोंगरांनी, या हिरवाईने आणि या मोकळ्या हवेने मनात एक सुंदर आठवण कायमची ठेवली. काही प्रवास ठिकाणं दाखवण्यासाठी नसतात, ते स्वतःला थोडं नव्याने भेटण्यासाठी असतात आणि माझ्यासाठी हा प्रवास अगदी तसाच होता. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा गुढे पाचगणीचा हा प्रवास. मित्रांनो, आमचं या ठिकाणी सगळं एन्जॉयफुल झालेलं आहे, खाऊन वगैरे झालेलं आहे, सगळे पॅक वगैरे झाले आहेत. आता आपला परतीचा प्रवास या ठिकाणी होणार आहे. खरं तर मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर इथून जाण्याचं अजिबात मन करत नाही, कारण की तुम्ही बघू शकता अतिशय इतकं सुंदर असं वातावरण, पावसाचं पण वातावरण झालेलं आहे आणि दृश्य इतकं सुंदर झालेलं आहे, बघण्यासारखं झालेलं आहे मित्रांनो. तर असं या सह्याद्रीच्या ठिकाणी
एक दिवस मित्रांनो अनुभवायला नक्की आलं पाहिजे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला, आपला हा घोडेबाजारीचा, एक कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत आपल्या नवीन व्हिडिओसह एका नवीन ब्लॉगमध्ये.